सो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत मस्तपैकी असा पनीर काठी रोल. तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. हॅलो फ्रेंड्स, मी इथे करून घेते आहे ग्रीन चटणी. त्यासाठी मी घेतलं आहे लसूण, पुदिना, धनिया, जिरा, शेव, दालिया, कैरी, गुळ पावडर, सॉल्ट, ब्लॅक पेपर आणि शेव बारीक असं मी सगळं घेऊन त्याला पेस्ट करून घेतलं आहे. इथे मी 3 ते 4 कांदे आणि शिमला मिरची लांब-लांब असं बारीक कापून घेते आहे. आणि दुसरीकडे मी लसूण आणि 2 टमाटर याची पेस्ट करून घेते आहे. सो चला तर मग हे करून घेऊया आणि मी दुसरीकडे 1 चम्मच तेल घेऊन हा मसाला त्यामध्ये टाकून त्याला छान शिजू द्यायचा आहे. सो दुसरीकडे मी पनीर कापून घेते आहे. हा मसाला जोपर्यंत आपण शिजतो. सो सो याचे लांबसर काप करून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण टाकून घेऊ आमचूर पावडर, मीठ, काळं मीठ, मिक्स हर्ब्स, जिंजर पावडर आणि जर तुमच्याकडे मिक्स हर्ब्स असेल, ऑरेगॅनो असेल ते पण तुम्ही टाकू शकता. त्याच्याने खूप छान टेस्ट येतो. सो त्याला 5 मिनिटं असं आपण हालवून घेऊ आणि 5 मिनिटं त्याला त्यामध्येच राहू देऊया आणि मग ताव्यावर त्याला फ्राय करून घेऊया. सो आपला मसाला झाला आहे. यामध्ये मी टाकून घेते आहे लाल तिखट, हळद आणि मीठ. सो पनीर दहीमध्ये मॅरिनेट न करण्याचं कारण म्हणजे असं की मला काही दिवसा अगोदर मेसेज आलेला होता की मेथीमध्ये दही नाही वापरत. सो मी त्यानंतर खूप असं सर्च केलं. सो मला कळलं की आयुर्वेदानुसार ना दही हे नेहमी शिजवून खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. सो त्यामुळे मी 90% दही अन्नामध्ये शिजवून खाणं स्किप केलेलं आहे. सो मी असं केलेलं आहे, जर तुम्हाला दही टाकायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. बट मी नाही वापरलं आहे. सो मी हे कांदे आणि शिमला मिरची आता आपल्या मसाल्यामध्ये टाकून त्याला फक्त 5 मिनिटं शिजवणार आहे. 5 पण नाही, अगदी 3 ते 4 मिनिटं. सो दुसरीकडे मी दही घेतलेला आहे 2.5 ते 3 चम्मच. त्यामध्ये मी असं सगळं जे मसाला आपण पनीरमध्ये टाकला आहे तोच मसाला इथे टाकून घेते आहे. फक्त गूळ आपण ॲड करतो आहे आणि त्याला छान आपण फेटून घेऊया. सो हे आपली घरची मेयोनीज होऊन जाईल विदाऊट ऑइल. सो कारण आपल्याला हेल्दी पण बनवायचं आहे. सो आता मी छान पोळीला आपली ग्रीन चटणी लावून देते. आपली भाजी तयार झालेली आहे. कांदे आणि शिमला मिरची आणि पनीर पण आपण त्यामध्ये टाकून घेतलेलं होतं. सो आता आपण त्याला छान असं गार्निश करून घेऊयात. सो मी हे पाइपिंग बॅगमध्ये दही भरून घेतले आणि त्याला आपण छान असं मेयोनीजसारखं सर्व्ह करूया आणि खूप टेस्टी वाटते हे. सो तुम्ही मेयोनीज पण विसरून जाल. सो चला तर मग अशी तुम्ही रोल करून बघा आणि खूप टेस्टी वाटतात. मला नक्की कमेंटद्वारे सांगा की तुम्ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तोपर्यंत कमेंट करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक यू. बाय.